नमस्कार मंडळी, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्याच यूट्यूब चॅनलमध्ये वेड फक्त स्वामींचे. तर आज आपण बघणार आहे पितृदोष. सगळ्यांना भरपूर म्हणत होतं की पितृदोष आहे का चेक करा, तुमच्या घरी पितृदोष आहे का. पितृदोष नेमकं पितृदोष असतो काय हेच सगळ्यांना भरपूर लोकांना माहिती नसतं. तर जर तुमच्या घरी पितृदोष काय आहे आधी ते जाणून घेऊया, मग त्याच्यानंतरचे कारण काय आहे ते बघू. जर तुमच्या घरामध्ये तुमचे जे पितृवंशज आहे, तुमचे वडील, त्यांचे पूर्वज यांचा अकस्मात मृत्यू झालेला आहे, म्हणजे पाण्यात पडून त्यांची मृत्यू झालेली आहे, किंवा जाळीत आग लागून त्यांची मृत्यू झालेली, किंवा सापाच्या चावल्याने मृत्यू झालेली, असं अकस्मात जेव्हा मृत्यू होते तेव्हा आपल्या पितरांना सद्गती मिळत नाही, त्यांना मुक्ती मिळत नाही. तर काय होतं की त्यांची जी आत्मा आहे ती भटकत राहते कुठं ना कुठं, कारण त्यांना मुक्ती मिळत नाही. तर ते आपल्याला पितृदोष लागतो, कारण त्यांची आत्मा भटकत आहे, त्यांना त्रास होता. आत्मा भटकणे म्हणजे आत्मा म्हणजे ते जिवंतही नाही आणि ते मृत्यू मेलेले पण नाही आहे, म्हणजे त्यांची आत्मा इकडं तिकडं भटकते, म्हणजे ते ना जिवंत आहे ना मेलेले आहेत. तर आत्मा भटकत असल्यामुळे त्यांना त्रास होतो, आणि त्यांना त्रास झाल्यामुळे आता जर माझे पितरांचे पितृदोष आहे मला, आणि माझे पित्र जर इकडे तिकडे भटकत असतील, त्यांना आत्मा संतुष्ट नाही आहे त्यांची, तर मला पण चांगलं होणार नाही. का चांगलं नाही? कारण त्यांची आत्मा जी आहे ना आपल्या घरी कोणताही असं शुभाशुभ कार्य होऊ देत नाही, त्या कारण ते स्वतः त्रास आहेत, त्याच्यामुळे आपल्यालाही ते त्रास द्यायचा प्रयत्न करतात. आणि कुठं जर त्यांना जास्त त्रास झाला तर ते आपलं जे वंश आहे ना त्यांना संपवण्याचा प्रयत्न करता. म्हणजे काहीही, जसं कोणाकोणाला संततीच होत नाही, खूप वर्ष झाले लग्नाला, पण त्यांच्या पिढ्यांमध्ये म्हणजे 2-4 जणांना जर त्यांच्या नातेवाईक आहेत तर त्यांना संतती होणार नाही, किंवा विवाह जुळणार नाही, किंवा सारखे भांडण तंटे होणार आहे, किंवा कोणताही जे शुभ काम आहे त्यांच्या घरी ते होणारच नाही. तर हे पितृदोष असतो, आणि पितृदोषाचे हे असे कारण राहतात. तर त्यांना आता आपल्याला सद्गती भेटायला पाहिजे. जर तुम्हाला कळालं की काही ना कारण नसताना आमच्या घरी लग्न होत नाही आहे, स्वतःचं घर होत नाही, एक आलं असं तुम्हाला विचार की नाही कोणतंच आपल्या घरी चांगले काम होत नाही, म्हणजे त्याचा अर्थ आहे की तुमच्या घरी पितृदोष आहे. आणि पितृदोष काय आहे की तुमचे जे पूर्वज आहे त्यांची आत्मा भटकत आहे, तर त्यांना सर्वात आधी तुम्ही मुक्ती मिळवून द्या, जेणेकरून ते मुक्त जर होतील मग त्यांची जी आत्मा आहे तुम्हाला प्रसन्न होऊन जातील ते, आणि तुम्हाला आशीर्वाद देणार आहे. तर यालाच पितृदोष असं म्हणलं जातं. तर व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला. नवीन चॅनल आहे, सपोर्ट करा. श्री स्वामी समर्थ.